नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे 42 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि ही जी ब्लाऊजची पुढच्या गळ्याची डिझाईन आहे आणि पाठीमागच्या गळ्याची डिझाईन आहे ती सेम डिझाईन मी याच्या आधी 3 ब्लाऊज 3 प्रिंटचे एकाच डिझाईनमध्ये एकाच कपड्यामध्ये कलरच्या कपड्यामध्ये कटिंग करून शिलाई करून दिली होती। तिघींना पण छान फिटिंगला आलेत। तर हा जो आता आपण कटिंग करणार आहोत तो ब्लाऊज आहे तो चौथ्या फ्रेंडचा आहे। तर तिला देखील तशीच डिझाईन त्याच कपड्यामधून साडीच्या कपड्यामधून डिझाईन बनवून घ्यायची होती। तर हा आहे 42 छातीचा ब्लाऊज। तर आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर इथे मी आज कटिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे। याच्यानंतर स्टिचिंगचा देखील व्हिडिओ अपलोड करेन। तर ह्या जे आधी 3 ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर इथे मी स्लीवची कटिंग करत आहे। स्लीव्ज आहे 9.5 इंचाचे, ते मी 1 इंच घेऊन 10.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे मी 4 इंच डाऊन करून घेतलेले आहे। दंडगेर आहे 11.5 इंच, पावणे 6 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे। इथे मी स्लीव्ज आहे तसेच कटिंग करून घेतले। जेव्हा आपण दंडगेरचे माप घेऊन त्याच्यानंतर चेक करून एकदा कटिंग करायची स्लीव्ज। तर इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेणार आहे। तर पाठीमागचा भाग आहे तो ओपन नेक आहे, म्हणजे पाठीमागच्या साईडला हुक येणार आहेत। तर इथे मी जो चॉक मारून घेतलेला आहे ते आय हुकच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा कापड ठेवून 1/2 इंचाचे चॉक मारून घेतला। इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले। इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे मी जी आपण चॉक मारून घेतलेलं आहे तिथून पुढच्या साईडला माप टाकायचं आहे। शोल्डर इथे मी 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6.5 इंच। इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे। छाती आहे 42 इंच, त्याचा चौथा 10.5 इंच प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे आणि कमर आहे 35 इंच। तर इथे मी 8.25 इंच घेतले प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनचे। इथे सरळ रेष आखून घेतली। ही आपली फिटिंगची लाईन आहे। मुंड्यासाठी 1 इंच घेतले आणि गोलाई देऊन घेतली। इथे मी गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे, 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे। आता पाठीमागची हुकची पट्टी आहे ती 3 इंचाची तयार पाहिजेत कस्टमरला। तर इथे मी 1 इंच जास्त घेतले, 1/2 इंच कमरपट्टीसाठी जाईल आणि 1/2 इंच गळ्याची पायपिंग करण्यासाठी शिलाईमध्ये जाईल। इथे गळा रुंदीचे माप टाकून घेते, 3.5 इंच घेतले। सरळ रेष आखून घ्यायची। इथे मी पान गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे। आतल्या साईडून थोडासा मी चॉक मारून घेतला, कारण बाहेरच्या साईडून घेतला असं जास्त ब्रॉड झाला असता। अशा प्रकारे इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून घेतला। टक्स रुंदी 5 इंच घेतली आणि उंची 4.5 इंच। दोन्ही साईडला 1/2 इंच घ्यायचे, 1 इंचाची टक्स आली पाहिजेत। इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे, कटिंग करून घेते। याच्यानंतर आपल्याला इथे फ्रंट साईडचे माप टाकून घेऊन कटिंग करायचं आहे माप टाकून। तर जी फ्रंट साईड आहे ती बंद आहे। इथे मी एक्स्ट्राचे कापड होते ते कटिंग करून घेतले। पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज आहे, तर मी इथे पुढचा भाग कटिंग करून घेणार आहे मापे टाकून। तो आपल्या साईडला मी बंद साईड ठेवून घेतलेली आहे। इथे मी 16.5 इंचावर माप टाकून घेते, कारण 1 इंच इथे मी जास्त घेतलेले आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची मी पाठीमागच्या भागाची 15.5 इंच घेतली होती, तर इथे 1 इंच जास्त घेतले, म्हणजे मी 16.5 इंचावर माप टाकून घेतले। इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे 6 इंचावर।
इथे मुंड्यासाठी 6.5 इंच घेतलेले होते, त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायची. इथे छातीचे माप टाकून घ्यायची 10.5 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचे मार्जिनचे. कमर आहे 35, त्याचे चौथा 8.25 इंच प्लस 1 इंच घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे 1 इंच घेतले होते मुंड्यासाठी, माप टाकून गोलाकार देऊन घेतला आणि गळा रुंदी 3 इंच घेतली होती. आता इथे पुढच्या साईडला मी गळ्याची डिझाईन चे माप टाकून घेणार आहे, तुम्हाला दाखवते. इथे शोल्डर 2 इंचाची तयार पाहिजे, त्याच्या मापाने इथे मी माप टाकून घेतली. 1.25 इंच शिलाईमध्ये जाईल आणि इथे तुम्ही बघू शकता 2 इंचाचे मध्ये माप आलेले आहे, म्हणजे आपली शोल्डर पट्टी आहे ती 2 इंचाची तयार येईल. 1.5 इंच डाऊन करून घेतले. इथे पुढच्या गळ्याची माप टाकून घेते, गळ्याच्या उंचीचे. सॉरी, मी इथे टक्स उंचीचे माप टाकून घेतले 11.5 इंचावर आणि रुंदी 4 इंच घेतली. 4 इंचांनी 2 पॉईंट जास्त घेतले. इथे आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागाच्या गोलाकार देण्यासाठी आणि इथून 1 इंचावर माप टाकून घेतले आणि अशा प्रकारे इथे मी गोलाकार देऊन घेतला. आता इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेणार आहे अशा प्रकारे. इथे मी टक्स रुंदीचे माप टाकून घेते 2 इंचावर आणि इथून वरच्या साईडला मी 2.5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर इथे मी अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला. जेवढे आपण आतल्या साईडला टक्स रुंदीचे माप टाकून घेतले तेवढे इथे मी बाहेरच्या साईडला घेतले. इथे 1 इंचावर माप टाकून घेतले मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. त्याच्यानंतर इथे पाठीमागचा जो भाग आहे तो एकदा चेक करायचा, कारण फिटिंग करतेवेळी पाठीमागचा पुढचा भाग आपल्याला समान लागतो, त्याच्यासाठी. इथे मुंड्याच्या साईडला वरच्या साईडला बराबर ठेवून घेतले पाठीमागचा भाग आणि इथे खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कापड आहे तिथून चॉक मारून घेतला. तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे. आता इथे मी गळ्याचे माप टाकून घेते. तर पुढच्या गळ्याची उंची मी सरळ 7.5 इंच घेतली आणि जेवढी आपण रुंदी घेतली होती त्याच्या मापाने रुंदीचे माप टाकायचं आहे. 3 इंचावर माप टाकून घेतले. इथे गळ्याची उंची 7.5 इंच घेतली आणि इथे 5.5 इंचावर माप टाकून घेतले. आता जी लाईन मारलेली आहे त्याच्या आतल्या साईडला मी 1.25 इंचवर माप टाकून घेतले. इथून गळ्याची उंची 5.5 इंचावर जो मी चॉक मारून घेतलेला आहे तिथे 5.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि तिथून मी खालच्या साईडला गळ्याचा आकार काढून घेतला, पानगळ्याचा, आणि इथून आतल्या साईडला अशा प्रकारे आकार काढून घेतला. जी गळ्याची डिझाईन आहे ती आपण ब्लाऊज स्टिचिंग करतेवेळी मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, नक्की बघा. इथे पुढच्या गळ्याची डिझाईन आहे ती मी कॅनव्हास पेपरवरती डायरेक्ट कटिंग करून घेईन स्टिचिंग करतेवेळी. आता इथे स्लीवची माप टाकायचं आहे, तर अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल, माप टाकून घेतले. आणि ते जो मुंड्याचा गोलाकार आहे तो मापून घ्यायचा, मोजून घ्यायचा किती आहे येणार आहे तो. इथे 9.5 इंच आलेले आहे आणि एक लाईन जास्त आलेली आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. 9.5 इंच आले प्लस 1.5 इंच घ्यायचे. परत एकदा इथे चेक करते, तर अर्धा इंच पुढच्या साईडला कमी पडते 9.5 इंच येण्यासाठी. इथे स्लीव्जला गोलाकार देऊन घेतला आणि कटिंग करून घेतले. आता हे एक्स्ट्राचे जे अस्तर आहे कटिंग झालेले ते इथे मी पुढच्या साईडला जोडून घेते. इथे मी पिना लावून घेते.
परत एकदा चेक करायचे. इथे 9.5 इंच आलेले होते, प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. ही आपली फिटिंगची लाईन आहे आणि ही बाहेरच्या साईडची. आता इथे मी पुढच्या साईडचा आकार काढून घेते अशा प्रकारे. इथे मी स्लीव्हचा जो आकार काढून घेतलेला आहे तो तसाच स्टिचिंग केल्यानंतर परत एकदा कटिंग करून घेईन चेक करून. इथे मी खालच्या साईडचे अस्तरचे एक्स्ट्राचे कापड होते ते कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर जो आपण ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून ठेवलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे मी जे अस्तर आहे कटिंग करून घेतलेले ते मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे. कापड इकडे तिकडे होतो कटिंग करतेवेळी, तर व्यवस्थित करून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी पूर्ण ब्लाऊजचे अस्तर आणि ब्लाऊज पीसचे कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता.